श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशिसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 10 समास 5। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। ओम नमोजी विश्वंभरा विश्वचालका विश्वेश्वरा भक्ता लागी अभयकरा विराट पुरुषा नमोस्तुते श्रीराम। एकदा श्री गुरूंची स्वारी भैयासह पादचारी फिरत असता नर्मदा तीरी गिरी गवरी प्रवेशले श्रीराम। तृषा लागली म्हणोनी गुहे माझी गेले झणी तेथे निर्मळ जल पाहोनी प्राशन करू लागले श्रीराम। तेथे एक सतेज योगी बैसले होते अंतर्भागी ते समाधी उतरोनी वेगी बाह्य प्रदेशी पातले श्रीराम। पुसती रामावतार झाला की नाही दर्शना जाऊ लवलाही ही इच्छा धरोनी पाही समाधी लावोनी बैसलो श्रीराम। सद्गुरु वदती योगियासी रामकृष्ण अवतारांसी होवोनी सांप्रत कलीसी प्रारंभ ही झालासे श्रीराम। ऐसी परिसोन वाणी कष्टी झाला वृद्ध मुनी जाणोनी हे श्री गुरूंनी मस्तकी हस्त ठेविला श्रीराम। ज्ञानोदये चरणवंदोनी प्राण सोडिते झाले मुनी अग्नि संस्कार तया करोनी उभयता झाले मार्गस्थ श्रीराम। भैया साहेब करीती प्रश्न हे काय आश्चर्य गहन सद्गुरुवरती हास्यवदन योगिया गती मिळाली श्रीराम। बहुता दिसांचा तापसी लावो न बैसला समाधीसी वंचना करीत काळासी सद्गती कारणे श्रीराम। रामदर्शन करोनी जावे मुक्त होवोनी ऐसी इच्छा धरोनी प्राणापान कोंडिले श्रीराम। तो काल निघोन गेला योगी तैसाची राहिला आजी भाग्य उदयाला येता गेला वैकुंठी श्रीराम। असो योगी आगती दिली ऐसी बहुत कार्ये केली दयाळ सद्गुरु माऊली भेटली आम्हास भाग्या श्रीराम। नीलकंठ दामोदर जोशी जे कुरुंदवाडचे रहिवासी त्यांचे करविती विवाहासी तो प्रकार परिसावा श्रीराम। विजापूर प्रांतीची कोणी विप्र स्त्री कन्या घेवोनी आली गोंदवले श्रीभुवनी समर्थ चरण वंदितसे श्रीराम। कन्या घालोन पदकमली विनंती करी ते वेळी रोगे बहु ही ग्रासली नायटे उठती सर्वांगी श्रीराम। अमावस्ये मावळती पौर्णिमे पुन्हाची घळती ऐसी बहुत दिवसांची स्थिती गती बरवी दिसेना श्रीराम। म्हणून घातली चरणांवरी कृपा करा दीनावरी तुम्ही दिनांचे कैवारी ऐसी कीर्ती जगात श्रीराम। समर्थ वदती अहो माय साकडे निरसील रामराय परी एक असे उपाय मानेल तरी करावा श्रीराम। कन्या देता गरिबासी रोगमुक्त होय खाशी घेवो न पती अनुज्ञेसी करा निश्चय सत्वर श्रीराम। तत्काळची पत्र लिहिले होकारार्थी उत्तर आले राम साक्षी उदक सोडविले कन्या देऊ गरिबासी श्रीराम। सती वदे समर्थांसी कोणा देऊ सांगा मजसी विवाह मुहूर्त समयासी कन्या दान करू तया श्रीराम। ते समयी दर्शना करिता
निळकंठ तेथे उभा होता, समर्थ वदती उदर भरता, काय धंदा करोनी श्रीराम. निळकंठ वदे भिक्षेसी, नित्य फिरवितो झोळीसी, समर्थ वदती सतीसी, यासी द्या हो कुमारिका श्रीराम. आज्ञाप्रमाण तिने म्हटले, एकमेकी पत्ते पुसिले, बालिकेचे दुःख हरले, कृपावचने सद्गुरूंच्या श्रीराम. काही दिवसांपरी पिता मनी विचारी, कन्या सुस्वरूप गोजरी, कैसी द्यावी भिक्षुका श्रीराम. आम्ही गृहस्थ धनवंत, जावई आम्हा न शोभत, भाक विसरला समस्त, कन्या मोहे करुनी श्रीराम. विकल्प होता मनात, पुनरपि नायटे उठले बहुत, मग शीघ्र कन्यादान करीत, कुरुंदवाडी जावोनी श्रीराम. असो समर्थ कृपे करोन, उभयतांचे झाले कल्याण, तैसेची अनंत जन, गुरुकृपे आनंदले श्रीराम. भवान राव नामे करोन, भक्त भाव संपन्न, तयास संकटी दर्शन, वाराणसी झाले श्रीराम. हरद्यासी असता गुरुवर, काशीस निघाले सपरिवार, भवान राव भक्त थोर, संगे येऊ विनविती श्रीराम. समर्थ वदती तयांसी, तुम्ही राहावे मठासी, आम्ही आलियावरी काशीसी, स्वतंत्र तुम्ही चलावे श्रीराम. समर्थ काशीस जावो न येता, भवान राव निघाले यात्रेकरिता, दरकूच जाता जाता, काशी क्षेत्री पावले श्रीराम. तेथे वदती भटासी, एकांत स्थळ आम्हासी, जप करीत राहावयासी, द्यावे तुम्ही उत्तम श्रीराम. एक ओसाड घर असे भले, जे संबंध पिढे दूषित झाले, ते नामधारकांसी दिधले, काय होते पाहती श्रीराम. समर्थ शिष्या कोठेही, कळी काळाचे भय नाही, पिशाच काय करील पाही, प्रकार घडला तो परिसावा श्रीराम. काही काल तया स्थानी, भवान राव होते जप करोनी, मध्यरात्री एके दिनी, संबंध तेथे प्रगटला श्रीराम. शुभ्र वस्त्र परिधान, मिठाईचा पुडा देवोन, बोलत असे हास्यवदन, जपून हा ठेवावा श्रीराम. भवान राम नामधारक, पाठी समर्थ सहायक, नडगला अणु एक, पुडा ठेवून घेतला श्रीराम. काही वेळ गेल्यावरी, पुन्हा आली संबंध फेरी, कृष्ण वस्त्र परिधान करी, मिठाई मागो लागला श्रीराम. भवान राव वदले तयासी, शुभ्र प्रावरणे असती जासी, तेणे दिधला मजपाशी, तुझला नाही देणार श्रीराम. उभयतांचा तंटा झाला, उन्मत्त संबंध उरी बैसला, भवान रावे धावा केला, सद्गुरु महाराजांचा श्रीराम. तव तेथे अभिनव घडले, लख प्रकाशे अंबर भरले, गुरु महाराज प्रगटले, संबंध गेला पळोनी श्रीराम. शिष्या अभय देवोनी, गुप्त झाली गुरुजननी, पुन्हा तेथे संबंधाने, मुख नाही दाखविले श्रीराम. सत्ताधारी गुरुमूर्ती, शिष्य संकटी उभे असती, हरद्यासी असोनी काशी प्रती, शिष्य संकटी प्रगटले श्रीराम. पिशाच मोचन केले फार, गणती कोण करणार, परी काही सा प्रकार, दृष्टांतासी वर्णन करू श्रीराम. रघुनाथराव फडणवीस, जत संस्थानी करीती वास, परिसंबंध व्याधी भार्येस, तेणे दुःख भोगिती श्रीराम. उभयता आले गोंदवली, समर्थ सेवा बहु केली, 12 संबंधा गती दिली, माणगंगा प्रवाही श्रीराम. फडणवीसही उदासीन, झाले होते अतिगहन, तयांसी लावोन साधन, दुःख हरले उभयतांचे श्रीराम. आटपाडी करपिलाजी पंत, देशपांडे नामे विख्यात, तयांचेही भार्ये प्रत, लागले 7 संबंध श्रीराम. तयांसी दिधली गती, ऐसे प्रकार नित्य घडती, काही कथिले तुम्हा प्रती, गुरुसत्ता कळावया श्रीराम. गोविंदराव केळकर, भार्या सरस्वती चतुर, परिसंबंध पिढी फार, मोरगिरी वासिया श्रीराम. येवोन लागती चरणासी, श्री गुरुवदविती संबंधासी, ब्रह्मचारी उच्चारी वेदासी, परी गायत्री अर्धची म्हणे श्रीराम. सागर गायत्री म्हणेन, तरी भस्मची होईन,
ऐसे वदेते दावोन समर्थ बोधिती शिष्यांसी श्रीराम. गायत्रीचा महिमा कैसा ज्ञानरूप तेजोमय ठसा परिसांप्रत निरर्थक कसा द्विजा लागी भासतसे श्रीराम. असो पिशाच योनीतूनी शीघ्रतयासी काढोनी गती दिधली समर्थांनी संत दर्शन दुर्लभ श्रीराम. पंचाक्षरी भूते गाडिती परी साधू तया मुक्त करीती वासना शेष निवृत्ती संत दर्शनी होतसे श्रीराम. गुरुसत्ता आहे किती तैसी स्वरूपाची व्याप्ती पहावी काही दृष्टांती कथन करू गुरुलीला श्रीराम. कृष्ण रावतरडे म्हणोनी कोणी भक्त श्री सदनी एकदा जाता आडराणी भुजंग आला आडवा श्रीराम. राव बहु घाबरला तव सर्प जवळी चाला मग श्रींची शपथ तयाला घालिता राहिला तेथेची श्रीराम. हलू नको जागचा येथ म्हणून घालिती तया शपथ येवो गुरूंसी सांगत सर्पा भ्यालो म्हणून श्रीराम. समर्थ वदती जा सत्वरी दुरूनी शपथ मोकळी करी जाईल बिचारा आपुले घरी बंधन कोणा नसावे श्रीराम. जावो न पाहती मंडळी सर्प स्थिर त्या स्थळी तरडे वदता जा स्वस्थळी तेव्हाची दूर पळाला श्रीराम. बाळकृष्ण भट्ट नामे जोशी पुत्राविणे बहुक्लेशी चार केल्याही स्त्रियांशी पुत्र नाही जाहला श्रीराम. चौथी स्त्री उपवर होवो निगेले संवत्सर त्रयोदश परी आशांकुर लोभे नाही मावळला श्रीराम. करुणा भाके श्रींचे चरणी निपुत्रिका भागे म्हणोनी श्री गुरु वदती कोदंड पाणी संकट समयी स्मरावा श्रीराम. औटकोट जप करिता पुत्र प्रसवली द्विजकांता आनंदन समाय चित्ता वारंवार स्तवन करी श्रीराम. महाराज सता सोलापुरी आला एक चितारी विनवी घ्यावी प्रतिमा बरी इच्छा पुरवा समर्था श्रीराम. श्री गुरु वदले तयासी द्रव्य मिळवू इच्छिसी तरी आज या समयासी न काढिता बरे श्रीराम. परी आग्रह साहेबी धरला बहुता येईल दर्शनाला सद्गुरु ही विनोदे बोला तू कविती मान श्रीराम. श्रींसी आसनी बैसविले दोहीकडे साहेब भले हस्त जोडून उभे ठेले यंत्री घेतली प्रतिछाया श्रीराम. तव तेथे अघटित घडले साहेब मात्र व्यक्त दिसले महाराज गुप्त झाले अवघे करीती विस्मय श्रीराम. चितारी ओशाळला बहुत पाहो न दयाळू समर्थ दुजे दिनी काढो देत सुप्रसन्न वदनाने श्रीराम. बहुती प्रतिमा काढल्या तितुका भिन्न आल्या बहुरूपी सद्गुरु भला लीला करोन दाखवी श्रीराम. मार्तंड बुवा नामे एक औंध ग्रामीचा श्रीसेवक हरिदास हास्य विनोदादिक कीर्तन करी रसाळ श्रीराम. श्री गुरु प्रसादे करोन सुत झाला तया लागोन तोही करी कीर्तन अल्पवयी गुरुकृपे श्रीराम. शंकर शास्त्री म्हासुर्णेकर गुरुचरणी भावथोर एकदा करीती विचार स्तवन करावे श्री गुरूंचे श्रीराम. परी कवित्वाची शक्ती नाही म्हणून काकुलती गुरुचरणांसी प्रार्थिती काही सेवा घडावी श्रीराम. ऐसे मनी भाविले ते श्रींनी ओळखिले शिष्य कोड पुरविले तो प्रकार परिसावा श्रीराम. रात्र तयांसी स्वप्नात एकाएकी स्फूर्ती होत 6 श्लोक रचोनी स्तवित असता आले जागृती श्रीराम. तव श्लोक स्मरणी खासे लिहो न ठेविती जैसे तैसे परी अष्टक करावे ऐसे वाटता आणिक 2 केले श्रीराम. प्रसंगे दाविता गुरूंसी खूण दिधली तयांसी शेवटचे 2 श्लोकांसी फाडोनिया टाकिले श्रीराम. प्रासादिक आणि पाठक कवित्वा भेद आत्यंतिक हाही दाविला विवेक श्लोकार्थाते विवरिता श्रीराम. मोरगिरी नजिक कोकिसरे गावी वार्ता घडली परिसावी गर्भिणी अडली ती मुक्त व्हावी बहुती केले उपाय श्रीराम.
शूद्र स्त्री संकटी पडता हरी पाटलासी आली ममता अंगारा लावोन नवस करिता सुटका करीती श्री गुरु श्रीराम आनंदे मोरगिरी संयवोनी प्रेमे नमिला कोदंड पाणी मठपतींसी विनवोनी नवस पूर्ण करीतसे श्रीराम पांडव संख्या मुद्रिकांस करीत पाठविला गोंदवलेस आनंदे श्री चरणास वारंवार स्तवितसे श्रीराम कोणा नवसे पुत्र होती कोणाच्या व्याधी हरती अनंत नवसासी पावती द्यावे किती दृष्टांत श्रीराम सांगलीस एक भाविक सती श्री गुरुपदांकित होती अवचित तिचे पुत्रावरती राजक्षोभ जाहला श्रीराम धरणी नेती अधिकारी माय शोक करी भारी दृढ विश्वास गुरुवरी म्हणून संकट घातले श्रीराम देव्हारींच्या गुरुपादुका काढून ठेवी जळी देखा निरपराधी सुताची सुटका व्हावी ऐसे प्रार्थितसे श्रीराम इकडे गोंदावलेसी श्रीचरण सुजले न कळे कारण अनेक उपाय करोन पाहता गुण येईना श्रीराम समर्थवदती शिष्यांसी न करावे उपाय यासी काही काले आपैसी सुजलया जाईल श्रीराम इकडे खटला चालू झाला पुत्र निर्दोषी ठरला तेव्हा काढोन पादुकाला समाराधना करीतसे श्रीराम तव सूज उतरवून गेली भक्तजनी पृच्छा केली एकाएकी आली गेली रहस्यातील कथावे श्रीराम सद्गुरु वदती ते काळी संकटे घाली ती भक्त मंडळी पादुका ठेविल्या होत्या जळी तेणे ऐसे जाहले श्रीराम तव सांगलीहून वर्तमान आले हरिले श्रींनी विघ्न सकळी आश्चर्य पावोन गुरुचरणा वंदिती श्रीराम असो ऐसी गुरुमाऊली बहुतांचे उपयोगा आली स्वयेतरोनी तारिली जनसंख्या अनिवार श्रीराम इति श्री सद्गुरुलीलामृते दशमाध्यायान्तर्गतः पंचमः समासः श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।